बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामं करतील का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीतील 3 सदस्यांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे AB फॉर्म भरून उमेदवारी दाखल केली आहे। केवळ राष्ट्रवादीतच नाही, भाजपकडूनही अपहरण, खंडणी आणि गोळीबाराचे आरोप असलेल्या गुंडांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। हे प्रकरण महापालिका निवडणुकीत चांगलं स्थापनेची शक्यता असून अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे। अंजली दमानिया यांनी विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला। पुण्याच्या राजकारणात दहशत असलेल्या आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना पक्षाने तिकीट दिलंय, ज्या सध्या तुरुंगात आहेत। यावर नगरसेवकाचं काम कचरा व्यवस्थापन, गटारांची सफाई, पाणी पुरवठा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा देणं हे असतं। ज्या महिला स्वतः तुरुंगात आहेत त्या जेलमधून या सोयी नागरिकांना कशा काय पुरवणार आहेत, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी असतो। कचरा व्यवस्थापन, गटारांची साफसफाई, प्राथमिक शिक्षण, दवाखाने, खेळाची मैदाने अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देणं हेच नगरसेवकाचं काम आहे। मात्र सध्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील सध्या तुरुंगात असलेल्या 2 महिलांना तिकीट दिलंय। तुरुंगातून त्या मूलभूत सुविधा ह्या बायका कशा देणार आहेत, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील, पैशांचंही आमिष दाखवलं जाईल, पण त्याला बळी पडू नका। आपल्याला मुंबई वाचवायची आहे, ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे। मलाही ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्या पळवून लावल्या, तुम्हीही तसंच करा, असं ते म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या 53 उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं। यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं औक्षण केलं। त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं। त्यात त्यांना मुंबई महापालिकेचा किल्ला कोणत्याही आमिषाला बळी न पडता लढवण्याचा सल्ला दिला। राज ठाकरे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील, पैशांचंही आमिष दाखवलं जाईल, पण तुम्ही त्याला बळी पडू नका। आपल्याला मुंबई वाचवायची आहे। मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे। राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या उमेदवारांना मतदानाच्या दिवशी बोगस मतदान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचंही आवाहन केलं। मतदानाच्या दिवशी सत्ताधारी पक्षांकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तो तुम्ही हाणून पाडा। मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर आपली 10 माणसं उभी करा। बोगस मतदान होणार नाही याची काळजी घ्या, सतर्क रहा। मतदान केंद्रावर एखादा बोगस मतदार आढळला तर त्याला जागीच फटकून काढा, त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, असं ते म्हणाले। मलाही खूप ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्या सगळ्यांना पळवून लावलं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर मुंबईतील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 54 जागा लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला जबर झटका बसलाय। निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवार अर्जाच्या छाननीत 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवलेत। या उमेदवारांना अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, AB फॉर्मवरील खाडाखोड, अर्जासोबत झेरॉक्स प्रत जोडणं आदी चुका भोवल्या आहेत। अहिल्यानगर महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे। त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। बुधवारी झालेल्या अर्जाच्या छाननीत सत्ताधारी शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले। यापैकी एक अर्ज अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी असल्यानं बाद झाला, तर इतर 4 अर्ज AB फॉर्म न जोडणे, AB फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडणं आणि जोडलेल्या AB फॉर्मवर खाडाखोड करणं आदी कारणांमुळे बाद ठरवण्यात आले। यामुळे महापालिकेच्या 54 जागा लढवणाऱ्या शिंदे गटाचा आकडा 49 वर घसरलाय। विशेष म्हणजे बहुतांश प्रभागातील उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर विविध आक्षेप नोंदवले। यात महापालिकेचा कर थकवणे, रस्त्यांवर अतिक्रमण करणं, अवैध बांधकाम करणं, अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, अर्जाच्या प्रस्तावाची खोटी स्वाक्षरी आदी तक्रारींचा समावेश होता। या तक्रारींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ सुनावणी घेत या तक्रारींची पडताळणी केली।
त्यात ज्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले ते अर्ज अवैध ठरवण्यात आले. पडताळणी अंती 788 पैकी 17 अर्ज अवैध ठरले तर 771 अर्ज वैध ठरले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या गोंधळावरून राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचलेत. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. ज्यांना वेळेत उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत त्यांनी आपल्या नियोजनातील त्रुटी मान्य कराव्यात, बिनबुडाचे आरोप करू नयेत असा टोला नार्वेकर यांनी लगावला. कुलाबा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीवर राहुल नार्वेकर यांनी पडदा टाकलाय. कुठल्याच वॉर्डात आता बंडखोरीचा विषय उरलेला नाही. जे कार्यकर्ते नाराज होते त्यांच्याशी आम्ही सकारात्मक चर्चा केली आहे. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते त्यांनी ते मागे घेतलेत. त्यामुळे आता कुलाबा विधानसभेत भाजपात अंतर्गत कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा बंडखोरी उरलेली नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. कुलाबा मतदारसंघात उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर बोलताना हे आरोप नाहीत, हे सत्य असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरही उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, मला संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून अशीच अपेक्षा होती. जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून स्वतःच्या पराजयाचं कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळं असे बिनबुडाचे आरोप करत असतात असं प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिलं. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत विसंवाद आणि उमेदवारीवरून निर्माण झालेला रणकंदन अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. युती होईल की नाही, कोणाला तिकीट मिळेल, एबी फॉर्म कधी मिळणार या प्रश्नांवरून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना ताटकळत ठेवण्यात आलं. परिणामी अनेक ठिकाणी संताप, नाराजी आणि भावनिक उद्रेक पाहायला मिळाला. काही ठिकाणी उमेदवारांनी छाती बडवून निषेध केला, काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले तर काहींनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग केल्याचं दृश्यही समोर आलं. या सगळ्या गोंधळात आता मुंबईत घडलेला एक प्रकार मात्र सर्वांनाच हादरवणारा ठरलाय. मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने उमेदवारी मिळवण्यासाठी अक्षरशः टोक गाठल्याचं उघड झालंय. शिल्पा केळुसकर या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी थेट बनावट एबी फॉर्मचा आधार घेत निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे हा एबी फॉर्म मूळ नसून त्याची कलर झेरॉक्स प्रत असल्याचं उघड झालंय. तरीही हा अर्ज छाननी दरम्यान वैध ठरवण्यात आल्यानं निवडणूक व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. या प्रकरणामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण प्रभाग क्रमांक 173 ची जागा युतीतील वाटपानुसार शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. त्यामुळे या प्रभागातून शिंदे गटाकडून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी सादर केलेला बनावट एबी फॉर्म आणि त्यावर वैध ठरलेला अर्ज यामुळे युतीतील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय. महापौर कोण असेल यावरून भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये झुंपली आहे. भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौराबाबत केलेल्या विधानावरून ठाकरे गटानं रान उठवलं असताना आता भाजप आमदार नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. उत्तर भारतीय महापौरची जेवढी मिरची ठाकरे गटाला लागली तेवढी बुरखेवाली महापौर बनेल का या शक्यतेची का लागली नाही असा जळजळीत सवाल राणे यांनी उपस्थित केलाय. मीरा भाईंदरमध्ये बोलताना कृपाशंकर सिंग यांनी जास्तीत जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरून उत्तर भारतीय महापौर होऊ शकेल. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपवर मराठी विरोधी असल्याची टीका केली होती. यावर नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरची लागली तितकी मिरची बुरखेवाली महापौर बनेल काची का लागली नाही असा सवाल करत त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. मुंबईच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरताना मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज 1 जानेवारी 2026 रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांचा धडाका लावणार आहेत. मात्र या महत्त्वपूर्ण दौऱ्यात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या या दांडीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
अजित पवार यांचे आज दुपारी बीडमध्ये आगमन होणार असून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी विविध विकास कामांची प्रशासकीय मान्यता वाटप केली जाणार आहे। आदर्श शिक्षकांचा गौरव देखील केला जाणार आहे। यानंतर बीडमधील सहकार भवनाचे भूमिपूजनही केलं जाणार आहे। अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली। अजित पवार यांचा हा दौरा अचानक ठरलाय। माझे यापूर्वीच काही नियोजित कार्यक्रम असल्यानं मी या दौऱ्याला आणि कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमाला दांडी मारण्याची ही पहिली वेळ नाही। याआधीही 5 वेळा धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात अनुपस्थितीत राहिले होते। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांनी बीड जिल्ह्यात 5 सभा घेतल्या होत्या। त्या 5ही सभांना धनंजय मुंडे गैरहजर राहिले होते। आता ते 6व्यांदा अजित पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। राज्यातील लोकप्रिय आणि बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस मोठी घडामोड समोर आली आहे। पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला असून बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा झाली। या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते, त्यामुळे वर्षाअखेर एकत्रित रक्कम मिळेल अशी आशा लाभार्थ्यांमध्ये होती। मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्याचाच एक हप्ता जमा झाल्यानं अनेक महिलांचा अपेक्षाभंग झालाय। याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 3000 रुपये मिळतील अशी चर्चा होती। त्यातच जानेवारी महिन्याचाही हप्ता एकत्र दिला जाईल आणि 4500 रुपये खात्यात जमा होतील असा अंदाज बांधला जात होता। मात्र प्रत्यक्षात केवळ 1500 रुपये जमा झाल्यानं महिलांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। वर्षाच्या शेवटी महागाईचा भार वाढलेला असताना आणि घरगुती खर्च डोईजड झालेला असताना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाल्यानं काही लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं चित्र आहे। विशेषतः डिसेंबर महिना पूर्ण संपत असताना फक्त नोव्हेंबरचे पैसे मिळाल्यानं सरकारकडून उर्वरित हप्त्यांबाबत स्पष्टता कधी येणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय। तरीही किमान नोव्हेंबरचा हप्ता खात्यात आल्यानं अनेक महिलांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरलाय। योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती। ज्या महिलांनी मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक नसणं किंवा ई-केवायसी अपूर्ण असणं या कारणांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं। त्यामुळे नवीन वर्ष 2026 पासून अशा महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होण्याचा धोका आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।